अभियानाच्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल. उजनी धरण जलप्रदूषण प्रकरणी कार्यकृती अहवाल सादर करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश. उजनी धरण जलप्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी गंभीर दखल घेतली आहे. सुराज्य अभियानाच्या तक्रारीवरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व सार्वजनिक आरोग्य विभागाला 2 आठवड्यात कार्यकृती अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उजनीच्या पाण्यात मॅग्नीजची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा 51 पट जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान बाधित गावांसाठी तातडीने शुद्ध पाणी पुरवठा, आरोग्य तपासणी आणि दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नमस्कार. उजनीचं पाणी महाराष्ट्रातील खूप मोठ्या भागासाठी जीवनदायी आहे, परंतु सुराज्य अभियानाच्या माध्यमातून आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला खूप धक्कादायक वास्तव लक्षात आलं की प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की हे आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ पाण्यातील मॅंगनीजचं प्रमाण हे 51 पटीनं वाढलेलं आहे. पाण्याचा TDS हा 700 ppm इतका झालेला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं त्यांच्या अहवालामध्ये हे पाणी मानवी वापरासाठी पूर्णतः अयोग्य असं सांगितलेलं आहे. एवढं असून सुद्धा शासकीय यंत्रणेद्वारे जनतेला याच्याबद्दल माहिती दिली गेली नाही. बाधित गावांना पर्यायी पाण्याची सोय केली नाही. या पार्श्वभूमीवर सुराज्य अभियानाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून त्यांना हे सगळं लक्षात आणून दिलेलं आहे आणि त्यांच्या लक्षात हे आणून दिलेलं आहे की घटनेतील कलम 21 हे जे सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार देते त्याच्या हे हनन होत आहे. आणि आयोगानं सुद्धा याची गंभीर दखल घेऊन MPCB बोर्ड आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिवांना नोटीस बजावून 2 आठवड्यामध्ये कृती अहवाल त्यांनी दाखल करण्यासाठी सांगितलेला आहे. आम्ही याची वाट बघत आहोत आणि याच्यासोबत आम्ही मागणी केलेली आहे की बाधित गावामधील जनतेच्या रक्ताची तपासणी करून जड मूलद्रव्य वगैरे वाढलेले आहेत का याची तपासणी करावी, पर्यायी पिण्याची पाण्याची सोय करावी. आम्ही आशा करतो की लवकर काहीतरी उपाययोजना होईल आणि समजा नाही झाली तर सुराज्य अभियान मानवी जीवनासाठी आणि निसर्गाच्या न्यायासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी कटिबद्ध आहे. सुराज्य अभियानाच्या वतीनं मी दत्तात्रय पिसे.